नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आजच्या नवीन दिवसाची छानशी अशी सुरुवात झालेली आहे आणि आपण सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी लवकर उठून माझ्या इथे चपाती करण्याची तयारी चालू आहेत. कारण की सगळ्यात पहिल्यांदा उठल्याबरोबर सर्वांना नाश्त्यामध्ये चपाती आणि चहा किंवा चपाती आणि भाजी करावी लागते. यामुळे पहिल्यांदा मला चपात्या तयारच ठेवाव्या लागतात. याबरोबरच मी वाटाण्याची देखील सुक्की मस्त अशी भाजी करून घेतलेली आहे. याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. नक्कीच पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला. घरातील सर्व कामं आवरून घेतले आहे. म्हटलं आरूचा थोडासा अभ्यास घेऊया. तिला तर अभ्यास करायचं म्हटलं का तिचे पहिल्यांदा सुरुवातीला नखरेच चालू असतात बरेचसे, पण तरीही कसे तरी ॲडजस्ट करून आणि काही वेगळ्या पद्धतीने, काही खेळत मजा करत अशा पद्धतीने तिचा अभ्यास घ्यावा लागतो. कारण की लहान मुलांचं कसं असतं, खूप प्रेशर आपण टाकल्यावर ते लक्ष देत नाहीत, पण खेळत मजा करत त्यांच्या मनाने जर अभ्यास घेतला तर तेही चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद देतात आणि त्यांच्याही लक्षात राहतं पूर्ण अभ्यास घेतलेला. अशाच पद्धतीने मी या आरूचा दररोज अभ्यास घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही गोष्टींची लहानपणापासूनच आवड करून दिल्यास त्यांनाही पुढे काही अवघड जात नाही. अशाच पद्धतीने मी या आरूला काही थोडे अभ्यासात गोडी निर्माण करण्याची प्रयत्न करत आहे. बऱ्यापैकी ती आता यातील खूप काही शिकले आहे. हे पाहून मलाही खूप आनंद वाटतो. पण अभ्यास करताना आरूची सारखी अशीच मस्ती चालू असते, पण मला असंच ॲडजस्ट करून तिचा अभ्यास घ्यावाच लागतो. कारण की लहान मुलांचं असंच असतं, कधी अभ्यास नाही तर कधीतरी असेच नखरे करत असतात ते. आणि आता घरातील सर्व कामं उरकून घेऊन म्हटलं रानात थोडी चक्कर मारून यावी. कारण की फौजीही रानात कांद्याला पाणी देण्यासाठी गेलेली आहेत आणि आरूही त्यांच्या मागं उठून मागं लागून गेली होती. मग म्हटलं रानात ही चक्कर मारून होईल आणि तिलाही मागं. इथेच पुढं थोडं अंतरावर आईंनी वांग्याचे देखील 5-6 झाडे लावलेली आहेत मस्त. घासासोबत मका देखील खूप मोठ्या प्रमाणात पेरली होती आम्ही. आता तीही खूप मोठी झालेली आहे. वांग्याच्या झाडासोबत मिरच्याची देखील छोटी छोटी झाडे इथे साईडने आईने लावली होती. त्याचमध्ये लसूण देखील लावलेला आहे. लसूण लावलेला आता बरेचसे दिवस झाले. आता थोडासा मोठा पण होऊन आला आहे. काही दिवसांनी काढायला पण येईल. चिंचाच्या आणि बोरांच्या झाडाची आमच्या रानात काही कमीच नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात बोरे आणि चिंचा आमच्या रानात आहेत. ही पाहू शकता तुम्ही किती मोठं चिंचाचं झाड आहे इथे आणि खूप मोठ्या प्रमाणात चिंचा आल्या होत्या. त्याला चालल्याच वर्षी सहजी म्हणलं की चिंचा आणि बोरं तोडूनच न्यावी घरी. कारण की पुन्हा फौजींसोबत जर गेले तर ही गोष्टी आपण तिकडं खूप मिस करतो. कारण की ह्या गोष्टी चिंचा बोरं काही आपल्यासारखं तिकडं अवेलेबलच नसतात. चिंचा तर काही पिकलेल्याच नव्हत्या, कच्च्याच चिंचा होत्या, त्यामुळं खूप आंबट लागत होत्या. खरं तर इथून पुढं उन्हाळ्यापर्यंत चिंचा पिकतात. चला तर एकदाच्या आल्या तर रानात. हे इथे फौजी कांद्याच्या रानात पाणी धरत आहेत. अजून काही झालेलं दिसत नाही आहे साहेबांचं काम. अजून बरंचसं काम राहिलेलंच होतं. एकतर गावाकडं आलं की फौजींना रानातलं काम करायला खूप आवडतं. यामुळं सकाळीच लवकर सर्व कामं आवरून ते कांद्याला तर पाणी धरण्यासाठी आले होते. हे पहा आरूचा रानात येऊन काय काम चाललेलं आहे. तिला रानात येऊन मोबाईल पाहायचा होता, यासाठी पप्पाच्या मागं लागून आली होती ती. कारण की घरी असल्यावर मी तिला मोबाईल देत नाही. कारण की लहान मुलांना जेवढं होईल तेवढं मोबाईलपासून लांबच ठेवलेलं बरं. यामुळं मी पण आरूला फक्त जेवणाच्या वेळीच मोबाईल देते थोडासा. नाहीतरी इतर वेळी ती पण मोबाईल पाहत नाही बिलकुल. इथेच आमच्या शेजारील काकूसुद्धा रानात पाणी देण्यासाठीच आल्या होत्या कांद्याला. आरू त्यांच्या पाठीमागं लागली होती की मला त्यांच्यासोबतच जायचं आहे म्हणून. यामुळं तिचे पप्पा तिला समजावत होते. तरीही ती त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट काही सोडतच नव्हती. उलट मला आणि तिच्या पप्पाला बाय बाय म्हणून त्यांच्यासोबत निघली होती. आरूला आता गावाकडे आल्यापासून कुणासोबतही जाण्यासाठी ओळख लागत नाही. ती सगळ्यांकडे जाते. उलट चांगलंच आहे, कारण की जेवढं होईल तेवढं सगळ्यांकडे गेलं तर आपल्यालाच त्रास कमी होतो. तर चला आता फौजींची ही कामे काही उरकता दिसत नाही आहे आणि आता आम्हीही घराकडे जातो आणि आजचा ब्लॉग इथेच थांबूया. तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आपल्या ब्लॉगला असंच तुमचं प्रेम देत राहा. तोपर्यंत बाय बाय, सी यू आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.